कालपासून राजधानी नवी दिल्लीमध्ये अनेक मोठमोठ्या घटना घडत आहेत, कारण महाराष्ट्रातील दोन महत्त्वाचे नेते राजधानी नवी दिल्लीमध्ये आहेत। उद्धव ठाकरे हे देखील राजधानी नवी दिल्लीमध्ये आहेत। त्यांनी काल त्यांच्या पक्षाच्या खासदारांची बैठक घेतली आणि सरकारवरती सळो की पळो करून सोडण्याची त्यांनी खासदारांना सूचना केलेल्या आहेत। सरकारला एकदम सळो की पळो करून सोडा, सगळ्या खासदारांना उद्धव ठाकरेंनी सूचना केल्या। मला याविषयी जास्त काही बोलायचं नाही आहे, पण तुम्ही कदाचित चुकीचं ऐकलं असेल। ते असं म्हणाले असतील आमदार खासदारांना की मला तुम्ही सळो की पळो करू नका, आता पळण्याची उमेद माझ्यात राहिलेली नाही आहे, काय वागताय तुम्ही, मला पळावं लागतं आहे, सोनिया गांधी यांच्या दरबारी यांच्या घरी यावं लागतं आहे, काय माझी वाईट अवस्था करून घेतले। कदाचित ते असं म्हणाले असतील, मला तुम्ही सळो की पळो करू नका। जनतेचे मुद्दे आहेत आणि त्याच मुद्द्यावरनं सरकारला घेरा, त्यांना सळो की पळो करून सोडा असं त्यांना म्हणायचं आहे। मुळात या अधिवेशनामध्ये आपण पाहिलंय, जरी हे विरोधी पक्षातील खासदार असतील, विरोधी पक्ष हा संसदेच्या सभागृहात काही बोलत नाही। संसदेच्या सभागृहात त्यांनी आपलं मत मांडलं पाहिजे। या संसदेच्या सभागृहाला इतिहास आहे। लाखो करोडो जनता तुम्हाला निवडून देते तुमचे विचार संसदेच्या सभागृहात मांडण्याकरता, परंतु या सभागृहात विरोधक न बोलता राहुल गांधी जे बालिशशाळी करतायत सभागृहाच्या बाहेर, त्यामध्ये महाराष्ट्राचे खासदार हे विरोधक हे सामील होत आहेत। सभागृहात न बोलता ही मंडळी सभागृहाच्या बाहेर माकडचाळी करतायत। तर हे काय सभागृहात बोलणार आहेत, काय सरकारला सळो की पळो करणार आहेत। उद्धव ठाकरे असं म्हणाले असतील, तुमच्या ऐकण्यात चूक झाली असेल की मला तुम्ही सळो की पळो करू नका, मला किती पळायला लागतंय, मी घरात बसणारा माणूस आहे, मी ऑनलाईन लोकांना पक्ष शिकवणारा माणूस आहे, तुम्ही मला आज ह्या वयात पळायला लावताय, कदाचित असं बोललं असतं। आज ते राहुल गांधींना पण भेटतायत, संसदेच्या त्यांच्या पक्षाचं कार्यालय त्या ठिकाणी येतात, म्हणजे संसदेच्या कार्यालयात खूप वर्षांच्या नंतर उद्धव ठाकरे येतात आणि आज संध्याकाळी राहुल गांधींसोबत डिनर डिप्लोमसी। काही असो, पक्षाच्या कार्यालयात पक्ष असताना आठवलं आहे, याबद्दल खास करून मी त्यांचं खास धन्यवाद देईल। आणि राहुल गांधी आता काय, शेवटी कळसूत्री बाहुल्याप्रमाणे राहुल गांधींच्या हातात दोर आहेत त्यांचे। राहुल गांधी जसे नाचवतात तसे ते नाचणार आहेत। हे कळसूत्री बाहुल्यांचा खेळ आहे। राहुल गांधींनी त्यांना बोलवलं, ते आलेले आहेत। इंडिया आघाडीची बैठक होतीये, इंडिया आघाडी आगामी काळामध्ये साठी रणनीती ठरवते आणि त्या अनुषंगाने देखील चर्चा आहे। याचा महाराष्ट्रामध्ये खास करून महायुतीला काही तोटा होऊ शकतो, कारण महायुतीला कसं घेरायचं किंवा राज्यामध्ये काय मुद्दे घेऊन जायचं याही अनुषंगाने या बैठकीत चर्चा होऊ शकते। आपण राज्यात पाहताय, मनसे आणि युबीटी अशी युती होणार आहे, आघाडी होणार आहे असं कळतंय। काँग्रेसला मनसेबरोबर युती आघाडी चालणार आहे का, अजून याचं उत्तर राजसाहेबांच्या भूमिकेशी काँग्रेस समर्थन आहे का, त्यांच्या भूमिकेच्या पाठीशी आहे का, हे काँग्रेसने आधी जाहीर करावं आणि मग त्यानंतर ही काय आघाडी बिघाडीची गप्पा कराव्यात। तुम्ही महाराष्ट्रामध्ये सगळं काही आलबेल चाललेलं आहे असं तुमच्याकडनं वारंवार सांगितलं जातं, 3 पक्षाचं आमचं सरकार चांगलं काम करते असं म्हणताय, पण भारतीय जनता पार्टीकडनं, भारतीय जनता पार्टीचे नेते असतील, आमदार असतील, यांच्याकडनं तुम्हाला कायम टार्गेट केलं जाते। विजयकुमार गावित जे भाजपचे आमदार आहेत, नेते आहेत, त्यांनी आमशा पाडवींबद्दल विधान केलेलं आहे, त्यांची मस्ती जिरवायची आहे अशा पद्धतीचं त्यांनी विधान केलेलं आहे। हे बघा, त्या ठिकाणचे स्थानिक काही विषय असतात, त्यानुसार त्या ठिकाणी जे काही चालत असतं। एका घरामध्ये 3 सख्खे भाऊ असले तरी त्यांच्यामध्ये सुद्धा मतभेद असतात, तशा पद्धतीचे मतभेद असतील। ते मस्के साहेब तुम्ही याची कल्पना नाही, परंतु आमचे नेते हे सगळे सांभाळ तुम्ही म्हणताय थोडेफार मतभेद असतात, पण हे पहिल्यांदा घडते असं नाहीये। 2 दिवसापूर्वी परिणय फुकेंनी हे असंच विधान केलं होतं, आज विजयकुमार गावित असं विधान शिवसेनेला हलक्यात घेत आहेत का भाजपवाले असं म्हणायचं? बघा, असं हलक्यात घेणं आणि याचा विषय नाही, शिवसेनेला कोण हलक्यात घेऊ शकत नाही, परंतु त्या ठिकाणची छोटे मोठे जे काही कुरबुरे असतात, कारण इतके वर्ष प्रत्येकजण त्या ठिकाणी काम करत असतं, युती झाल्यामुळे कुठेतरी मागे पुढे व्हावं लागतं काही गोष्टींकरता। आता विजयकुमार गावित म्हटले की पूर्वश्रमीचे काँग्रेसी आहेत, त्याच्यामुळे इतके वर्ष हमशा पाडवी असतील, आमचे रघुवंशी असतील, त्यांचा संघर्ष त्यावेळी काँग्रेस आणि शिवसेना होता, ते नंतर ते भाजपामध्ये गेले, त्यामुळे शेवटी जे मनभेद झालेले आहेत
ते मतभेदामध्ये कधी कधी बाहेर येतं. ते मतभेद दूर होतील असं वाटतं तुम्हाला किंवा पक्षाचे नेते आता हे बघा, नेते ह्या सगळ्या गोष्टी दूर करतील, परंतु एवढ्या सिरियसली या गोष्टी घेऊ नका. एका घरामध्ये सख्खे 3 भाऊ असले तरी शेवटी कुरबुरी या होत असतात, परंतु घर म्हणून ते एकत्र असतात. निश्चितच हे खासदार नरेश म्हस्के होते आणि त्यांनी सांगितलेलं घरामध्ये कुरबुरी असतात, घर म्हणून सगळे एकत्र असतात. त्यामुळे आमच्या पक्षाचे नेते हा जो मुद्दा आहे किंवा हे जे विषय आहेत ते सोडवतील अशा प्रकारचं विधान आमशा पाडवी यांच्यावरती करत असतानाच उद्धव ठाकरे यांच्या ऐकण्यामध्ये चूक झाली आहे किंवा त्यांनी वेगळा संदेश जो आहे तो खासदारांना दिला असेल अशा पद्धतीचा टोला देखील खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंना लगावल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. कॅमेरामन राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.